मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर तुम्ही लोकांनी कधी आरटीआय ऐकलंय का? आरटीआय काय असतं? आरटीआय फॉर्म वगैरे ऐकलं असेल तुम्ही. आरटीआय टाका वगैरे तुम्ही लोकांनी ऐकलं असेल. तर खूप लोकांनी फॉर्म पण बघितला असेल आरटीआयचा. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आरटीआय हा कसा टाकायचा, कुठं भेटतो आरटीआय आणि कसा दिसतो तो. तर आरटीआय हा कशासाठी असतो? माहितीचा अधिकार असतो तो. आरटीआय म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन, म्हणजे माहितीचा अधिकार असं बोलतात त्याला. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मिळण्याबाबत. ठीक आहे. तर हा तुम्हाला आरटीआय तुम्हाला कुठं भेटतो? हा तुम्हाला झेरॉक्स वाल्यांकडे भेटतो. आरटीआयच्या फॉर्म वरती लिहिलेलं पण असतं आरटीआय राईट टू इन्फॉर्मेशन असं लिहिलेलं असतं. तर मी आज तुम्हाला आरटीआय कसं टाकायचं हे पण शिकवणार आणि कशासाठी मी तुम्हाला इम्पॉर्टंट माहितीसाठी सांगणार आहे. फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल दिलाय तुम्हाला सर्वेक्षण पावती 2000 ची जी सर्वेक्षण पावती आहे, ही सर्वेक्षण पावतीचा जो रेकॉर्ड आहे हा तुम्हाला बीएमसी कलेक्टर या म्हाडा लँड ज्यांची होते त्या टायमाला सर्वे झाला होता 2000 साली. 2000 साली जो सर्वे झाला बीएमसी कलेक्टर म्हाडा त्यांच्या जागेवर सर्वे झाला, तेव्हा ती जी सर्वेक्षण पावती तुम्हाला दिलेली होती आणि जो सर्वेक्षण प्रपत्र आहे म्हणजे मोठा फॉर्म किंवा सर्वेक्षण प्रपत्र म्हणा, तो जो बीएमसी कलेक्टर या म्हाडा तुम्ही ज्या जागेवर राहताय ती जागा कोणाची आहे यावर डिपेंड आहे तुम्हाला कुठं आरटीआय डिस्पॅच करायचा. तर त्याचा रेकॉर्ड तुम्हाला मिळणं खूप जरुरी आहे. रेकॉर्ड तुमच्याकडे असणं खूप जरुरी आहे. माहिती असणं जरुरी आहे की सर्वेक्षण पावती डुप्लिकेट आहे, बोगस आहे हे तुम्हाला समजून जाईल. त्याचा जर रेकॉर्ड असेल सर्वेक्षण पावतीचा 2000 सर्वेक्षण पावतीचा जर रेकॉर्ड असला पाहिजे बीएमसी कलेक्टर या म्हाडा, आरटीआयच्या बेसवर तुम्हाला तो सर्वेक्षण पावतीचा रेकॉर्ड भेटून जाईल. तुमचा नंबर वगैरे पण टाका आरटीआयवर, तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, तुम्हाला त्याची झेरॉक्स भेटून जाईल. आणि जर त्या सर्वेक्षण पावतीचा जर रेकॉर्डच भेटला नाही तर आढळून येत नाही असं झालं म्हणजे ती सर्वेक्षण पावती बोगस आहे. कारण पावती तर डुप्लिकेट पण लोकांनी दिलेला, कारण त्याच्यावर काय ऍड्रेस वगैरे नसतो सर्वेक्षण पावतीवर. माहिती असेल तुम्हाला, एका माणसाने 4 ठिकाणी फिरवलं तरी तुम्हाला समजणार नाही. काय असतात 2-3 ठिकाणी घर असतात, ते कुठं पण सर्वेक्षण पावती फिरवू शकतो. तुम्ही नॉर्मल लेटर पण देऊ शकता. आरटीआय व कारवाई होते ना, त्यामुळे आरटीआय हा जरुरी आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे. आरटीआय चा फॉर्मॅट मी सांगतो पहिले. आरटीआयचा फॉर्मॅट बघा असणारे प्रत्येक जन माहिती अधिकारी तर कार्यालयाचा तुम्हाला पत्ता टाकायचा, जे काय आहे ते म्हणजे कुठलं आहे ते तुम्ही जिथे राहता ती जागा कोणाची आहे त्याच्यावर डिपेंड आहे. प्रतिमध्ये जन माहिती अधिकारी येत्या कार्यालयाच्या पत्त्यावर सगळं माहिती आहे तुम्हाला टाकायचं आहे. विषय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मिळण्याबाबत. अर्जदाराचे नाव, तुमचं पूर्ण नाव टाकायचं, पत्ता टाकायचा, हवी असलेली माहितीचा तपशील, सन 2000 मध्ये झालेल्या सर्वेक्षणाची मूळ प्रत, रेकॉर्डची साक्षांकित प्रत मिळण्याबाबत तुम्हाला झेरॉक्स भेटून जाईल याची. सर्वेक्षण पावती क्रमांक नंबर आढळल्यास किंवा सर्वे नंबरचा अधिकृत उत्तर मिळावा. हे मी तुम्हाला एक फॉर्मॅट दाखवतोय, तुम्ही याच्यात चेंजेस करू शकता. सदर माहिती आपल्या कार्यालयात उपलब्ध आहे आणि सध्याची स्थिती काय आहे याची माहिती मिळावी. 4 नंबर माहितीचा कालावधी सन 2000. 6 नंबर माहिती टप्प्याने हवी की प्रत्यक्ष. तुम्ही इथं प्रत्यक्ष पण करू शकता किंवा टप्प्याने, तुमची मर्जी. 6 नंबर पॉईंट, अर्ज फी 10 रुपयांचा, कोड फी, स्टॅम्प किंवा ऑनलाईन भरलेली पावती. चार्जेस असेल तुम्हाला द्यावं लागेल. ते ठिकाण टाकायचे मुंबई, तारीख 3/4/26, सही करायची, नंबर पण टाकायचा तुम्हाला. आता याच्यावर मी सांगतो आरटीआय काय जरुरी असतो. लेटर आणि आरटीआय मध्ये फरक असतो खूप. आरटीआयचं उत्तर हे द्यावंच लागतं असं आहे, कारण आरटीआय वरती कोर्टात पण जातात आजकाल, माहिती आहे ना. आरटीआय त्याच्यावर कारवाई पण होते. आरटीआय वर माहिती जे तुम्हाला मिळून जाईल. असा आरटीआयचा फॉर्मॅट आहे. मी तुम्हाला आरटीआय कसा टाकायचा हे पण आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. आणि सर्वेक्षण पावतीचा रेकॉर्ड हा तुम्हाला लेखी घ्यायचा आहे. म्हणजे सर्वेक्षण प्रपत्र असतं, जो मोठा पेपर असतो सर्वेक्षण पावतीचा, त्याच्यावर तुम्ही फोटो असतो त्या टाइमचा जुना 2000 साली जो सर्वे झाला तो फोटो वगैरे असेल, वापर असेल बस. तर तो पेपर बीएमसी कलेक्टर म्हाडा जे लँड ओनर आहेत त्यांच्याकडे असतात. तुमच्या सर्वेक्षण पावतीचा रेकॉर्ड हा त्यांच्याकडे असतो. तर तो तुम्हाला लेखी असा आरटीआय टाकून काढून घ्यायचा आहे. तर तुम्हाला डोक्यात टेन्शन नाही राहणार की हा बाबा या व्यक्ती जो सर्वेक्षण पावती आहे त्याचा जो रेकॉर्ड आहे तो आहे बीएमसी कलेक्टर म्हाडा यांच्याकडे रेकॉर्ड आहे. समजा घर विकत घेत असेल कोणाकडून तर ती सर्वे पावती घेऊन सुद्धा तुम्ही आरटीआय टाकू शकता. कारण तुम्ही घर विकत घेणार तर समोरच्या व्यक्तीचा सगळा रेकॉर्ड काढूनच नंतरच घर घ्या, नाही तर पैसे वेस्ट होईल. जर रेकॉर्ड आढळला नाही तर ती सर्वे पावती बोगस आहे असं सिद्ध होतं, म्हणजे डुप्लिकेट आहे असं सिद्ध होतं सर्वेक्षण पावती. तर सतर्क राहा, जागरूक राहा. तुम्हाला असे स्टेप घ्यायचे आहे ना की तुम्हाला असं जाऊन विचारायचं आणि इन्क्वायरी करून घरी यायचं असं नाही. तुम्हाला रेकॉर्ड काढायचं आहे. सर्वेक्षण पावतीचा रेकॉर्ड हा कंपल्सरी. असं नाही ते रेकॉर्ड टपसायचा वगैरे. रेकॉर्ड तर असणार पण त्याची मूळ प्रत आहे का नाही ते कळालं नको का तुम्हाला, त्यासाठी आरटीआय टाका. तर हे तुम्हाला माहिती असणं खूप जरुरी होतं. वेगळ्या विषयासाठी पण तुम्ही आरटीआय वगैरे टाकू शकता, टाकतात लोक. त्याची माहिती तुम्हाला पाहिजे असेल कुठल्या पेपरची वगैरे काय किंवा कुठल्या स्लमची किंवा काय दुसरी, तर त्याची माहिती तुम्हाला भेटून जाते. तर हाच होता मित्रांनो व्हिडिओ. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.